लिफ्ट दिली पण मदतीच्या नावाखाली मर्डर झाला। ही धक्कादायक घटना लातूरात घडली आहे। या धक्कादायक घटनेत 50 वर्षांच्या गोविंद किसन यादवची हत्या झाली आहे। लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील वानवडा येथे रात्रीच्या अंधारात हा थरारक प्रसंग घडला। कारमध्ये जळलेल्या व्यक्तीच्या हत्येचा उलगडा पोलिसांनी अवघ्या 24 तासातच केलाय। पण कसा, तेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करणाऱ्या गणेश चव्हाणनं खतरनाक प्लॅन रचला। तो प्लॅन अखेर फसला। स्वतःच्या हत्येचा बनाव गणेशनं केला। त्यासाठी त्यानं गोविंदला लिफ्ट दिली, गाडीत गोविंदला बांधलं आणि गाडी पेटवून दिली। त्यानंतर त्यानं गोविंदच गणेश आहे असं वाटावं म्हणून आपल्या हातातील कडं त्यानं गोविंदच्या हातात घातलं। तुळजापूर टी पॉइंट औसा या ठिकाणावरनं एक लिफ्ट त्याला ज्या व्यक्तीने लिफ्ट मागितली होती तर त्या गोविंद यादव नावाच्या इसमाला त्या ठिकाणी लिफ्ट देऊन त्याला त्या गाडीमध्ये घेऊन जाऊन त्याला त्या ठिकाणी त्या ड्रायव्हर सीटवर बसून त्याचा सीट बेल्ट लावून त्या ठिकाणी त्या गाडीला त्या ठिकाणी आग लावून तो त्या ठिकाणी बाहेर पडू शकणार नाही आणि त्याचा त्या ठिकाणी त्यांनी खून केलेला आहे। आणि हा खून केल्यानंतर तो गणेश चव्हाणच आहे हे वाटावं म्हणून त्यांनी त्याच्या हातातलं कडं सुद्धा त्या जो काही मयत इसम आहे तर त्याच्या सीटवरच त्या ठिकाणी ठेवलं होतं, जेणेकरून पोलिसांची दिशाभूल व्हावी आणि पोलिसांना गणेश चव्हाणचाच मृत्यू झालेला आहे। इव्हन त्याच्या कुटुंबियांना सुद्धा हेच वाटावं की गणेश चव्हाणचाच मृत्यू झालेला आहे। अशा पद्धतीचा बनाव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता, परंतु पोलिसांच्या तपासामध्ये त्याचा हे जे काही बनाव होता तो बनाव उघडकीस आणण्यामध्ये आणि त्यांनी जो काही केलेला हा गोविंद यादव नामक इसमाचा जो खून केलेला आहे तो खून उघडकीस आणण्यामध्ये औसा पोलिसांना आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे। त्या अनुषंगानं ईडीचे तपासाचे जे तपास अधिकारी होते त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये या अनुषंगानं औसा पोलीस स्टेशनला गणेश चव्हाण यांनी गोविंद यादव याचा खून केला आहे याबाबत फिर्याद दाखल केलेली असून याच्यामध्ये तपास सुरू करण्यात आलेला आहे। गणेश चव्हाणला त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे। आता या बनाव करण्यामध्ये किंवा हा कट करण्यामध्ये गणेश चव्हाणला इतर काही कोणी साथ दिली आहे का, तर या अनुषंगानं तपासामध्ये पुढील ज्या काही सर्व बाबी आहेत त्या निष्पन्न होतील। त्याचबरोबर हा जो मयत इसम आहे हा गोविंद यादवच आहे या अनुषंगानं सुद्धा जो तपास आहे तो तपास सुद्धा पुढे केला जाईल। सगळ्यांना वाटलं गणेश चव्हाणचा अपघाती मृत्यू झालाय, त्यामुळे वन टर्म इन्शुरन्सचे 1 कोटी रुपये मिळतील असंही गणेशला वाटलं। पण गोविंदची गाडीत हत्या करून गणेश सिंधुदुर्गात लपला। त्यानं आपले दोन्ही नंबर बंद केले, मात्र त्या दरम्यान त्यानं आपल्या मैत्रिणीशी केलेलं चॅटिंग त्याच्याच अंगलट आलं। कारमधून जळून मृत्यूचा बनाव, हातातलं कडं, ते मैत्रिणीसोबतचं मोबाईल चॅटिंग, हे कनेक्शन पोलिसांनी तपासातून कसं उलगडलं तुम्हीच ऐका। औसा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शनिवारी रात्री उशिरा 12:30ला 112ला आपल्याला एक कॉल आला होता। वानवडा टी पॉइंट पासून ते वानवडा जाणाऱ्या रस्त्यावर एक वाहन जळत आहे अशी माहिती आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या नाईट राऊंडचे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अग्निशामक दलाच्या मदतीने त्या ठिकाणी ती गाडी विझवण्यात आली। गाडी विझवण्यात आल्यानंतर गाडीची बारकाईने तपासणी केली असता त्या गाडीमध्ये एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत स्केलेटन केवळ सांगाडा स्वरूपात त्या ठिकाणी आढळून आल्यानंतर तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ सर्व अधिकारी जे आहेत, नाईट राऊंडचे अधिकारी, SDPO, PLCB त्यांचे सगळे पथक त्या ठिकाणी दाखल झाले आणि घटनेचं गांभीर्य लक्षात घेता FSL ची टीम, फिंगरप्रिंटची टीम व फोटोग्राफर्स हे आपण त्या ठिकाणी आल्यानंतर त्या सगळ्या परिस्थितीचं तपास सुरू करण्यात आला। त्यानंतर वाहनाचा जो नंबर होता त्या नंबरच्या आधारे वाहनाच्या मालकाचा शोध घेण्यात आला। त्या मालकाचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ते वाहन त्यांनी त्याच्या नातेवाईकाला वापरण्यासाठी दिलेलं होतं। मग ज्या नातेवाईकाला वापरण्यासाठी दिलं होतं त्याचा शोध घेण्यात आला असता असं निष्पन्न झालं की तो जो नातेवाईक आहे गणेश चव्हाण नावाचा व्यक्ती, तर तो घरातून 10 वाजता गेला आहे आणि तो आता परत घरी आलेला नाही आणि त्याचे मोबाईल बंद आहेत।
त्यामुळं प्रथमतः अशी धारणा झाली की जो काही मयत इसम आहे गाडीमध्ये ज्याचा मृतदेह मिळालेला आहे तो गणेश चव्हाणचाच असावा असं प्राथमिक दृष्ट्या त्या ठिकाणी वाटत होतं. त्याच्या आधारावर तात्काळ औसा पोलीस स्टेशन या ठिकाणी अकस्मात मृत्यू दाखल करून त्याचा तपास सुरू करण्यात आला. परंतु दिसत्या परिस्थितीवरनं पोलिसांना संशय आल्यानंतर जो मयत असावा गणेश चव्हाण या संशयाच्या आधारावर गणेश चव्हाण आणि गणेश चव्हाणच्या इतर सगळी माहिती काढत असता एका महिलेबरोबर त्याचे जे काही मैत्री होती ते त्या मैत्रीच्या आधारावर त्या महिलेकडे आपण ज्यावेळेस चौकशी केली तर त्यावेळेस आपल्याला असं निष्पन्न झालं की ही घटना घडून गेल्यानंतरही त्या महिलेबरोबर त्या गणेश चव्हाणच्या जो एक तिसरा नंबर जो तो वापरत होता त्या नंबरवर काही मेसेजेस किंवा चॅट होत आहे आणि त्यामुळे आपला संशय बळावल्यामुळे आपण त्या नंबरचा त्या ठिकाणी पाठलाग चालू केला. पाठलाग करत असताना आपली जी टीम आहे ती कोल्हापूर आणि कोल्हापूरवरनं पुढे सिंधुदुर्ग विजयदुर्ग पर्यंत गेल्यानंतर उशिरा आपल्याला त्या ठिकाणी गणेश चव्हाण ही व्यक्ती त्या ठिकाणी जिवंत मिळून आली आणि त्यावरून आपली खात्री झाली की जे गाडीमध्ये जो मिळालेला सांगाडा आहे तर तो गणेश चव्हाण याचा नसून इतर कोणाचा तरी आहे. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस गणेश चव्हाणला आपण चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर बारकाईनं आणि सखोल चौकशी केल्यानंतर गणेश चव्हाणने या अनुषंगानं आपल्याकडे जी दिलेली कबुली आहे त्याच्या आधारावर हे निष्पन्न झालेलं आहे की गणेश चव्हाण याला त्याचं फ्लॅटचं कर्ज भागवण्यासाठी किंवा त्यांनी जो स्वतःचा 1 कोटीचा जो टर्म इन्शुरन्स काढला होता तर त्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी त्याला स्वतःला मारलं स्वतःचा त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव त्या ठिकाणी करून ते पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि हा बनाव करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी तुळजापूर टी पॉइंट औसा या ठिकाणावरनं एक लिफ्ट त्याला जी व्यक्तीने लिफ्ट मागितली होती तर त्या गोविंद यादव नावाच्या इसमाला त्या ठिकाणी लिफ्ट देऊन त्याला त्या गाडीमध्ये घेऊन जाऊन त्याला त्या ठिकाणी त्या ड्रायव्हर सीटवर बसवून त्याचा सीट बेल्ट लावून त्या ठिकाणी त्या गाडीला त्या ठिकाणी आग लावून तो त्या ठिकाणी बाहेर पडू शकणार नाही आणि त्याचा त्या ठिकाणी त्यांनी खून केलेला आहे. आणि हा खून केल्यानंतर तो गणेश चव्हाणच आहे हे वाटावं म्हणून त्यांनी त्याच्या हातातलं कड सुद्धा त्या जो काही मयत इसम आहे तो त्याच्या सीटवरच त्या ठिकाणी ठेवलं होतं जेणेकरून पोलिसांची दिशाभूल व्हावी आणि पोलिसांना गणेश चव्हाणचाच मृत्यू झालेला आहे. इव्हन त्याच्या कुटुंबियांना सुद्धा हेच वाटावं की गणेश चव्हाणचाच मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीचा बनाव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. परंतु पोलिसांच्या तपासामध्ये त्याचा हे जे काही बनाव होता तो बनाव उघडकीस आणण्यामध्ये आणि त्यांनी जो काही केलेला हा गोविंद यादव नामक इसमाचा जो खून केलेला आहे तो खून उघडकीस आणण्यामध्ये औसा पोलिसांना आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे. त्या अनुषंगानं ईडीचे तपासाचे जे तपास अधिकारी होते त्यांनी स्वतः त्याच्यामध्ये या अनुषंगानं औसा पोलीस स्टेशनला गणेश चव्हाण यांनी गोविंद यादव याचा खून केला आहे याबाबत फिर्याद दाखल केलेली असून याच्यामध्ये तपास सुरू करण्यात आलेला आहे. गणेश चव्हाणला त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे. आता या बनाव करण्यामध्ये किंवा हा कट करण्यामध्ये गणेश चव्हाणला इतर काही कोणी साथ दिली आहे का तर या अनुषंगानं तपासामध्ये पुढील ज्या काही सर्व बाबी आहेत त्या निष्पन्न होतील. त्याचबरोबर हा जो मयत इसम आहे हा गोविंद यादवच आहे या अनुषंगानं सुद्धा जो तपास आहे तो तपास सुद्धा पुढे केला जाईल आणि DNA सॅम्पलिंगच्या आधारे सर्व पुरावे त्या ठिकाणी प्राप्त केले जातील. सदरची जी घटना आहे किंवा गणेश चव्हाणने जो केलेला बनाव आहे तर हा बनाव लातूर पोलिसांनी 24 तासाच्या आत त्यामध्ये उघडकीस आणलेला आहे आणि एक गंभीर स्वरूपाचा असा जो गुन्हा आहे तर तो गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आणून आरोपीला ताब्यात घेण्यामध्ये सुद्धा पोलिसांना त्या ठिकाणी यश आलेलं आहे.